श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी माझ्या आवाजात तुला बोलत आहेत आणि म्हणत आहेत. तुला आज आम्ही जे काही सांगत आहोत ते तू शांतपणे पूर्ण ऐकून तर बघ. होय, माहिती आहे आम्हाला तुझे सध्या कसे दिवस चालू आहेत. तू सध्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहे, तू सध्या काय भोगत आहे. पण बाळा, आता तू काळजी करू नको, कारण आता मी जे तुला सांगणार आहो ते सर्व तू मन लावून शांत मनाने पूर्ण ऐकावं अशी आमची इच्छा आहे. आणि यामध्ये फायदा हा तुझाच आहे, कारण आता आम्ही तुला काही अशा गोष्टी सांगणार आहोत जे की तू कधीच तुझ्या जीवनात पूर्णपणे नाही समजू शकला आहेस. पण बाळा, तुझ्यामधील सर्व गर्व सोड, सर्व काही तुझा अहंकार सोड. फक्त कदाचित आजचे येणारे 11 मिनिटे तू जर ऐकले तर तुला एक असा अनुभव येईल त्याची कधीच तू अपेक्षा केली नसणार. कदाचित तुला ते वरदान सारखं भेटेल. फक्त 11 मिनिटे हा स्वामी संदेश तू ऐकून तर बघ. तुझा स्वामींवरती खरंच विश्वास असेल, त्यांना तू खरंच मानत असेल, तुला स्वामी सदैव मदत करत असतील, तुझ्या पाठीशी ते असतील, तरच तू या चॅनलला सबस्क्राईब करून घे. बाळा, आपण लोकांच्या जीवनात नाही तर त्यांच्या आठवणीत राहत असतो. त्यामुळे जितके होईल तितके दुसऱ्यांना सुंदर क्षण देण्याचा प्रयत्न करा. नावापुरते नाते आणि गरजेपुरती माणसे जीवनात नसलेलीच बरी असतात. पेन किलर खाऊन फक्त शरीराचं दुःख कमी होतं, मनाचे नाही. त्यामुळे मनाचे दुःख कमी करायचे असतील तर मनाला शांत ठेवलं पाहिजे आणि मनाला समाधानी ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती करू शकता. त्यांमध्ये तुमचं मन शांत राहील आणि मनाला एक समाधान देखील राहील. ज्या प्रेमाला कुठलीही माप नसतो तो बाप असतो, आणि लेकरांच्या हिताशिवाय जिचे दुसरे स्वप्न नसते ती आपली आई असते. छाया बापाची आणि माया आईची ही शोधूनही कुठे मिळणार नाही. जीवनाच्या पटावरील यशस्वी राजा बनायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्या सोबत ठेवावा लागतो. बाळांनो, डोक्यात न संपणारा गरजांची यादी असली की वेळेची आणि वयाचं भान राहत नसते. तेव्हा माणसाला हे सांगायची गरज नसते की आळस करू नको, काम कर. जेव्हा ह्या गोष्टी त्याला समजतात तेव्हा तो स्वतःहूनच काम करण्यास सुरुवात करतो. तो स्वतःहूनच जीवनाला एका नव्या दिशेकडे घेऊन जातो. तो मेहनत करतो, कारण त्याला माहिती असते जर तो मेहनत करेल तर त्याचे स्वप्न पूर्ण होतील आणि ते करील तर होईल. त्यामुळे तो काहीच विचार न करता मेहनत करत राहतो. बाळा, प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते. जरी विजयाचा मुकुट नाही भेटला तरी अनुभवाचे मोती नक्कीच मिळतात, आणि अनुभवाचे मोतीही खूप काही शिकवून जातात, आणि पुढच्या वेळेस विजयाचा मुकुट देखील मिळेल. असे म्हणतात की सगळ्यात जास्त ओढ ही स्वामींची असते, आणि ही त्यांनाच असते जे स्वामींचे नाव घेतात, त्यांचं नामस्मरण घेतात. आणि स्वामींनाही भक्तांची ओढ असते, जे त्यांचे नामस्मरण करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना मानतात. स्वामी त्यांना सदैव सुखी ठेवतात. त्यांच्या जीवनात कोणतीच अडचण, कोणतीच अडथळे येऊ देत नाहीत. प्रत्येक संकटावर स्वामी स्वतः मात करतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. कोणतेही नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपून जाते, परंतु सवय ही कधीच सुटत नाही.
आणि न सुटणारं नातं आणि न सुटणारी सवय हे जर एक केले तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. परिश्रम आणि कष्ट एवढ्या शांतपणे करायचे की आवाज फक्त आपल्या यशाचा फिरायला पाहिजे, आपला नाही. तुम्हाला दुखवणारी प्रत्येक परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. ती परिस्थिती तुम्हाला काय शिकवून गेली आहे ते पहा, त्यामधून तुम्ही काय शिकला आहात ते बघा. संकटे माणसाला बळकट बनवितात, फक्त त्यासाठी स्वीकारण्याचे सामर्थ्य दाखवावे लागतात. शब्द हे फुकटचे असतात, परंतु त्यांचा वापर अवलंबून नाही केला की त्यांना किंमत कशी द्यावी लागणार हे कळते. कधीकधी त्यांचा बराबर वापर नाही केला तर आपल्याला किंमत मोजावी लागते आणि कधीकधी चांगला वापर केला तर खूप चांगली किंमत मिळते. झाडाला पाणी पाहिजे आणि नात्याला सुसंवाद पाहिजे, तेव्हाच ती टिकतात, नाहीतर तुटतात नातीही आणि झाडेही. एक मुळापासून तर एक मनापासून. आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीत रमता आले पाहिजे, नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही. बाळा, स्वामी सांगतात, गरजेपेक्षा जास्त वेळ कुणालाही देऊ नका, कारण त्याला ना तुमची किंमत समजेल ना तुमच्या वेळेची. त्यामुळे जेव्हाही कोणाला वेळ द्याल तेव्हा अशी द्या की त्याला कळालं पाहिजे की तुमचं महत्त्व किती आहे आणि सोबतच तुमच्या वेळेचं सुद्धा. त्यामुळे जीवनात कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी वेळ द्या असं नसतं, तसंच चांगल्या गोष्टीसाठीही वेळ जास्त देऊ नका. म्हणजे जीवनात कोणत्याच गोष्टीला जास्त वेळ देऊ नका आणि कोणत्याच व्यक्तीलाही, कारण तेव्हा त्याला तुमची आणि तुमच्या वेळेची कदर राहत नाही. बिझी नसले तरी बिझी दाखवायला शिका, तेव्हाच तुमची जीवनात किंमत वाढेल. त्यामुळे एक लक्षात ठेवा, स्वामी जे म्हणत आहेत आणि स्वामींनी जे तुम्हाला सांगितलं आहे की येणाऱ्या 11 मिनिटापर्यंत हा संदेश ऐकून बघा, ते कदाचित जर तुम्ही पूर्ण बघसाल तर तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि ते फक्त तुमच्याच हातात आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. स्वामी सांगतात, सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षाही त्यांच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. जरी आईने 9 महिने आपल्याला पोटात सांभाळून जन्म दिला असला तरी पण मुलगी म्हणजे बापाचं काळीज असते. जे जरी खरे असले तरीही आईवडिलांच्या प्रेमाची तुलना हे करता येत नसते. नेहमी स्वप्न हे वास्तवाचे भान ठेवून पाहावीत, कारण उद्याचे सत्य त्या स्वप्नातून आकारता येत नसतात. आणि ते स्वप्न जर खरंच पूर्ण करायचे असले तर असे पाहायला लागतात जे तुम्ही करू शकता. आणि सोबतच तुमच्यावर आत्मविश्वास हा पूर्णपणे असावा लागतो. तुमची मेहनत तेवढी कठोर असावी लागते. माणसाकडूनच चुका होत असतात, त्याला त्यांच्या चुका दाखवून सुधारण्याची संधी द्या. जर माणसाच्या चुकीमुळेच त्याला सोडून देता तर जीवनात तुम्ही एकही नातं टिकवू शकणार नाही, तसेच एकही माणूस कमावू शकणार नाही. त्यामुळे माणसांना समजून घ्या, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्यांच्याकडून चुका होणारच, पण त्या चुका आता तुम्ही समजून घ्यायला शिका. बाळा, विश्वास ठेवा, जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी चांगलं करीत असतो तेव्हा देव आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना होईना पण काहीतरी चांगले घडत असते. इतकेच की ते आपल्याला दिसत नसते, पण त्याचा आशीर्वाद म्हणून आपल्याला जीवनात अनुभवायला मिळत असतो. कधीकधी काही गोष्टी तुम्ही कधी अपेक्षाही करत नाहीत, पण ते तुम्हाला अशा प्रकारे मिळतात की तुम्हाला खूप जास्त आनंद होतो. तुमचा आनंद हा गगनात मावत नसतो आणि त्यालाच म्हणतात पुण्याचं फळ मिळालं. उडत्या पक्ष्यांना परत यायची घाई नसावी, नेहमी डोळ्यात नवी दिशा असावी. घरट्याचे काय आहे केव्हाही बांधता येईल. क्षितिजांच्या पलीकडे आकाशात झेप घेण्याची जिद्द असावी. बाळांनो, स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा,
चूक झाल्यावर साथ सोडणारी माणसे आयुष्यात खूप असतात, परंतु चूक कशाला झाली आणि ती कशा प्रकारे सुधारायची हे सांगणारी माणसे खूप कमी असतात. आणि अशा माणसांना कधीही सोडू नका. स्वामी सांगतात की जेव्हा तुमची कधी चूक होते किंवा कदाचित केव्हा तुमच्या जीवनात असा प्रसंग येईल ज्यावेळी तुम्हाला काही गोष्टी निवडायच्या असतील, एक चांगली असेल तर दुसरी वाईट असेल, तुम्हाला वाईट गोष्टीत खूप फायदा होत असेल आणि चांगल्या गोष्टीत फायदा जरासाही होत नसेल, तरीही तुम्ही चांगलीच गोष्ट निवडा, कारण चांगली म्हटल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. त्या वाईट गोष्टीत तुम्हाला फायदा तर होईल, पण समाधान आणि सुख हे कधीच मिळणार नाही. एक अशी ओळ जिला उलटी वाचला किंवा सरळ वाचा दोन्हीकून खूप छान वाटते, ते म्हणजे आहे जीवन तर मित्र आहेत, आणि त्याला जर वापस आपण उलटं वाचलं, आहेत मित्र तर जीवन आहे. हे किती सुंदर आहे ना. त्याचमुळे स्वामी सांगत असतात, ताकद आणि पैसे हे आयुष्याचे फळ आहे, परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मूळ आहे. आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो, पण मुळाशिवाय उभे राहूच शकत नाही, कारण जर मूळ कुजली तर मोठे मोठे झाडही पडून जातात. म्हणून नाती जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात. स्वामी बोलतात, असतील कोणी लोक जे तुमच्याशी नाती ठेवतात पण स्वार्थाने वागतात, पण तुम्ही त्यांच्याशी तसे वागू नका. त्यांनी जे चुका केल्या ते तुम्ही करू नका, त्यांना माफ करा. तुमचं मन हे खूप मोठं ठेवा. वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नका, आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमंड करू नका, कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. ते आज आले तर उद्या नक्की जातील, आणि आज जर चांगले आले तर उद्या खराब येतील, आणि आज जर खराब आले तर उद्या चांगले येतील. काही वेळा आयुष्यात संकटाचे इतके ढग दाटून येतात की जर ते पुढे ढग पडले तर आपल्याला पेलवतील की नाही याची शंका येते, परंतु तुमची वेळ ठरविते की कोणते ढग पडायचे आणि कुठले पाठवायचे. टायमिंग, वेळेची टायमिंग जीवनाची असते, त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ कधीही चुकू देत जाऊ नका. आकृती नसली तरीही आकार बदलतो, स्वभाव नसला तर व्यवहार बदलतो, इच्छा पूर्ण नाही झाली तर इथे देवही बदलला जातो. माणसे चुका करण्यापूर्वी इकडे तिकडे बघतात, पण वरती आणि खालती बघणं मात्र विसरतात. ते वरती बघत नाहीत कारण त्यांना वाटते वरी कोणीच पाहत नसतो, पण त्यांना कळत नसते एक गोष्ट साधी असते ती की वरून देव त्यांना पाहत आहे, आणि हाच तर त्यांचा मूर्खपणा असतो. स्वामी सांगतात, माणसाच्या मुखात गोडवा आणि मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. रस्त्याचे अंतर ते कितीही असले तरीही पण ते कसेही पार करता येते, पण एक दुसऱ्यांच्या मनात पडलेले अंतर पार करणं हे फार कठीण असतं. सगळ्यांचे जीवन व्यस्त असते, परंतु त्या जीवनात 2 क्षण तरी प्रेमाने जगावेत, ते सगळ्यात व्यस्त आणि अस्त असते. स्वामी बोलतात, अशक्य अशी गोष्ट तुम्हाला जीवनात काहीच नाही. पण एक लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती गोष्ट अशक्यच असेल असं नाही. त्यासाठी तुम्ही खूप जास्त मेहनत कराल किंवा त्यासाठी खूप प्रयत्न कराल तर ती अशक्य असलेली गोष्टही तुम्हाला मिळेल. फक्त तुमच्यावर आत्मविश्वास जे आहे ते कमी होऊ देऊ नका आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा. यश नक्की मिळेल. कृतीला शब्दावर अनुरूप करा, शब्दाला कृतीवर अनुरूप करा, कारण येथे तर रडल्याशिवाय आईही त्याच्या बाळाला दूध पाजत नाही, तर तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळेल. एक काका बांगड्या विकण्यासाठी नेहमी गावात येत होते. ते आजूबाजूच्या गावी फिरत असत आणि गावोगावी फिरून बांगड्या विकत असत.
त्यांना गावात बांगड्यावाले काका म्हणत असत. त्यांच्याकडे एक गाढवी होती. तिचं नाव काकाने राणी ठेवलं होते. ते त्या गाढवीच्या पाठीवर आपल्या बांगड्यांचे थैले अशा पद्धतीने ठेवीत होते की सगळ्यांना रंगीबेरंगी बांगड्या दिसून येतील. यामध्ये असलेले छान गोष्ट म्हणजे काकांच्या राणीशी होणारे संभाषण. जर का काकांनी चालताना समोर दगड दिसला तर काका म्हणायचे, राणी बेटी समोर दगड आहे, थोडे बाजूने चाल. जर कधी गाढवी खूपच हळू चालायला लागली असेल तर काका म्हणायचे, अगं राणी थोडं घाई कर, पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझ्यासाठी वाट पाहत आहेत. जर राणी कधी वेगाने चालायला लागली तर काका म्हणायचे, काय राणी बेटी आज काय हरीण झाली की काय, जरा सांभाळून पाय टाक, बांगड्या फुटतील ना बेटी. काका इतक्या प्रेमीने गाढवाशी बोलतात, त्या गाढवीशी बोलतात, ते काय गाढवीला समजत असते का, याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे. एक दिवस बांगड्या घेत असताना एका बाईने काकाला गाढवीशी असे बोलताना पाहिले आणि नम्रपणे विचारले. जे दुसरे लोक गाढव पाळतात ते नेहमी हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतातही, शिव्याही देतात, ओरडतात, हे आम्ही पाहिलं आहे. परंतु गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच माणूस दिसले काका. असे कसे काय? बेटा त्याचे असे आहे, हा माझा व्यवसाय बांगड्या विकण्याचा आहे आणि हातात धरून देण्याचा आहे. माझ्याकडून बांगड्या ह्या मुली आई बहिणी घेतात. जर मी राणीला गाढवी म्हणायला लागलो, तिला शिवाय द्यायला लागलो तर माझ्या तोंडातले तेच शब्द बसलेले असतील. जर एकदा कोणताही शब्द किंवा आपल्या जिभेवर बसला तर अचानकपणे न कळत तो शब्द कधी बाहेर येईल हे कधी सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले किंवा मी चुकूनही असा वाईट शब्द गावातल्या मुलीशी सुनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील. म्हणून मी माझ्या तोंडावर कधीही चुकीचा शब्द येऊच देत नाही. मी आपल्या जिभेला वाईट शब्दांची सवय लावूच देत नाही. ही गोष्ट केवळ धड्यांसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी सुद्धा असते, मित्रांसाठी, समाजात वावरण्यासाठी, संघटनेमध्ये सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी, गोडवा निर्माण करण्यासाठी, अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तिमत्वामध्ये ही गोष्ट लागू होते. बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असते. स्वामी बोलतात, एक जीवन आहे त्याला चांगले जगा. जीवनात कोणतेही असे काम करू नका ज्यामध्ये तुम्हाला लोक काही विपरीत गोष्टी बोलतील. कदाचित काही चुका केल्या असतील तुम्ही, त्या जा आता विसरून, कारण आम्हीही ते किती वेळच्या विसरून गेलो. आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, काहीतरी असं करण्याची जेणेकरून लोक तुमचं नाव आठवणीत ठेवतील. स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा, बाकी सगळे देवावर सोडा. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. एका क्षणात तुम्ही करोडोंचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते. त्यामुळे वेळ ही खूप महत्त्वाची असते आणि वेळ ही एक अशी व्यक्ती असते किंवा याला आपण देव म्हणू. वेळ ही देवापेक्षा कमी नसते. जेव्हा ती बदलते तेव्हा चांगल्याला खराब आणि खराबाला चांगलं बनवून टाकते. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या असो त्या नेहमी विनाशाचे कारण बनतात. कारण जहाजामध्ये छोटे होल असो किंवा मोठे होल असो ते जहाज बुडवतातच. जो व्यक्ती स्वतः स्पष्टीकरण आणि सरळ बोलतो त्याचे कडू असतानाही आपल्याला कोणाला काही शब्द चांगलेच वाटतात. एक लक्षात ठेवा, स्वामी बोलतात, परिवार आणि समाज दोन्हीही नाश होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमज व्यक्ती बोलू लागतो. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचे असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्या जवळ आहेत, त्यावर नाही ज्या दुसऱ्यांजवळ आहेत.
ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केल्यासारखंच असतं. त्यामुळे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिका. जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून देतात, भावनेमध्ये वाहत जातात, त्यांना कोणतेही मूर्ख बनवू शकते. कोणीही व्यक्ती तशा व्यक्तींना मूर्ख बनवून निघून जातो. त्यांचं खूप नुकसान देखील होतं. अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो, तर संस्कार स्वतःला कमीपणा घेऊन खुश होतो. सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते. काहींना चिखलात उमगलेलं कमळसुद्धा आवडते, तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात. त्यामुळे मनातल्या गोष्टी आहेत. ज्याच्यावर जे आवडेल ते तो करतो. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. सेवा सगळ्यांचीच करा, पण अशा कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. कारण सेवेचे योग्य मूल्य परमेश्वर देतो, कोणी व्यक्ती नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि सेवा करत जा, काम करत जा. असे होऊ शकते की प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात. कोणाचाही हृदय किंवा उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो. सहनशीलता आणि तपस्या ज्यांमध्ये आहे तोच यशाचं शिखर गाठू शकतो. रडणे बंद करा आणि स्वतःच्या अडचणींशी स्वतः लढायला शिका. कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत, स्मशानात येतात आणि वापस येतात. जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते. फक्त जगासमोर जिंकण्याचं कारण बनू नका. माणूस विजेता नसतो, तर तो कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजतो तो सुद्धा एक विजेताच असतो. जिथे तुम्हाला कुणीही आदर देत नाही अशा ठिकाणी थांबणे चुकीचे आहे, मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. बाळा, स्वामी बोलतात, एक लक्षात ठेवा, सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे, पण खोटे नेहमीच दावा करते की ते सत्य आहे. आणि सत्य कधीही हे म्हणत नाही की मी खरा आहे. तो खराच असतो कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो. सत्याचा सत्यावर आत्मविश्वास असतो की तो सत्य आहे आणि खोट्याचा नसतो. त्यामुळे तो त्याचे निर्णय बदलत असतो. स्वामी म्हणतात, आपला स्वतःवर विश्वास असणे हे खूप गरजेचं असते. कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावे लागते. ज्या गोष्टी करणे आपल्याला शक्य नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे हा मूर्खपणा होय. स्वामी म्हणतात, माझा स्वामी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल त्याचं आयुष्य आज सुखाने भरून निघेल. स्वामी सांगतात, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. अशा लोकांना पण रडावे लागते जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात. स्वामी म्हणतात, आजचा माझा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला आहे, त्यामुळे तुला आज आम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. लक्षात ठेव, ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते, त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते. तू आर्थिक परिस्थितीत जरी कमजोर असला तरीही तू जास्त सुखाच्या मागे किंवा जास्त रुबाब झाडायच्या मागे लागू नको. त्यामुळे तुझ्या काही अशा गोष्टी जे तू चुकीच्या मार्गावर घेऊन जातील त्याही तू चुकीच्या प्रयत्नांनी करून घेशील. तुझं चांगलं चाललेलं आयुष्य तू स्वतः हाताने खराब करशील. बाळा, तू जर आमचा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर आम्हाला 5000 असा अंकी नंबर कमेंटमध्ये करून आम्हाला ते सांग, आम्ही नक्कीच पाहू. स्वामी म्हणतात, ना तर हे शरीर तुमचे आहे आणि ना तुम्ही या शरीराचे मालक आहात. हे शरीर पंचतत्वापासून बनलेले आहे. आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर या 5 तत्वांमध्ये विलीन होणार आहे. तुमचा या शरीरावर काहीच हक्क नाही. आत्मा शरीराला तसेच सोडून देते, जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो.
त्यामुळे स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा, कारण देवच मोठा आधार असतो. जो कोणी या आधाराला ओळखतो तो चिंता, भीती आणि दुःखांपासून मुक्त होतो. नेहमी धीर धरा. कधीकधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावे लागते. कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. त्यामुळे मन स्वच्छ ठेवा, मनाला एकाग्र ठेवायला शिका. आणि मन स्वच्छ तेव्हाच राहते जेव्हा काही चांगले विचार तुमच्या कानावर पडतात आणि कानातून ते तुम्ही ऐकता. आणि असे विचार तुम्हाला स्वामींच्या संदेशामध्ये मिळत असतात. त्यामुळे स्वामींचे संदेश ऐकत चला. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामींचे संदेश तुम्हाला रोज मिळतील. रोज ऐका, मनाला शांतता भेटेल. मन नम्रपणे आणि शांत राहील. सोबतच मन साफसुद्धा राहतं स्वामींचे संदेश ऐकल्याने. जी गोष्ट तुमची आहे ती मिळणारच. मग ती काहीही झाली तरीही तुम्हाला त्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळे जग एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही. जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालून होते. तुम्ही जेव्हा लिमिटपेक्षा जास्त, तुम्ही मर्यादापेक्षा जास्त कोणाला बोललात तेव्हा समजून जा की आता तुमचा विनाश जवळ येत आहे. जे काही बोलून तुम्ही चूक केली आहे ते सुधारवण्याची तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. आत्ताच ही चूक सुधारवा, नाहीतर पुन्हा पछतावायला लागेल. एकटे राहणे तुम्हाला हेही शिकवले की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही. अडचणीमध्ये ध्येय, श्रीमंतीमध्ये दया आणि संकटामध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तींचे लक्षण आहे. तुम्हीही मागेही काही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि शेवट नक्की बदलू शकता. त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपूर्ण जातील, ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपले सगळे काम ईश्वराच्या मर्जीने चालतात. स्वामी म्हणतात, कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. त्याबद्दल चुकीचे मत बनवणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी हे खूप ताकद लागते. आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असे कधी होत नाही. नेहमीच एक नवीन संधी तुमच्यासाठी वाट पाहत असते. जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील, त्यावेळी समजून जा की विनाशाची सुरुवात झाली आहे. कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असेल तरीही समुद्र आटवू शकत नाही. कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनवू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहील. आणि सोबतच त्याचा देवावर विश्वास पाहिजे, स्वामींवर विश्वास पाहिजे, त्याचा ईश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण ईश्वराच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही आणि त्यांची मर्जी मिळवता येते. त्यांचं नामस्मरण करून, त्यांची भक्ती करून, त्यांच्याशी चांगली श्रद्धा ठेवून, त्यांना मानून, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट मिळेल जे तुम्ही अशक्य असं म्हणून सोडली होती. जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणे सोडून देते त्यावेळी देव तुमचे बोट पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवत असतो. त्याचे नाव श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ किंवा सद्गुरू दत्त असे असू शकतात. वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसते. जी वस्तू वेळेवर मिळेल किंवा जी वस्तू वेळेवर उपयोगाला येईल त्याच वस्तूला खूप महत्त्व असते. जेव्हा आशा संपायला लागतील, कोणताही रस्ता दिसणार नाही, त्यावेळी एकदा भगवद्गीतेला शरण जा किंवा स्वामींचा तारक मंत्र ऐकून बघा. जे चांगले असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल त्याचा त्याग करा. मग ते विचार असो किंवा कर्म असो किंवा एखादा माणूस असो, ते आता तुमच्यावर आहे.
होऊन गेले त्याचं दुःख का करायचे, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का धरायचा. तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे तुमच्या मनातील शक्ती नष्ट होते. एक लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या शक्तीवर विश्वास आहे, मग तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. मी आहो ना सदैव तुमच्या पाठीशी. तुमची प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक इच्छा, तुम्हाला प्रत्येक जी गोष्ट हवी असेल ती आज मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तुमचा फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक इच्छा, तुमची जी प्रत्येक इच्छा आहे, जे तुम्हाला हवी अशी वाटते ते पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.